पातूर पंचायत समिती अंतर्गत नरेगा अंतर्गत होत असलेल्या वृक्ष लागवडीचा भ्रष्टाचार गट करण्यासाठी नुकतीच काही दिवसाआधी मंगेश हरिदास धोत्रे राहणार दिग्रस बुद्रुक यांनी पातूर पंचायत समिती तथा जिल्हा परिषद अकोला येथे रीतसर तक्रार दिली होती। याआधी सुद्धा रोजगार सेवकांच्या अनेक तक्रारी पातूर पंचायत समिती अंतर्गत झाल्या आहेत, परंतु नरेगा विभागाने त्या शिताफीने मॅनेज केल्या अनेक तक्रारी धूळ खात आहेत। पंचायत समिती म्हणजे रोजगार सेवकांच्या ठिय्या कॉर्नर झालेला आहे। मस्टर टाका काढा बिल अशा प्रकारचा कार्यक्रम सर्रासपणे पातूर पंचायत समितीत चालू आहे। अशा आशयाचा मुद्दा जिल्हा परिषद सदस्य चंद्रशेखर चिंचोडकर यांनी उचलला व त्यांच्या आशयाचा तक्रार सुद्धा प्राप्त झाला आहे। सुकळी, सस्ती, सांगोळा, चतारी, चांदणी, खेटरी, तांदडी, आलेगाव सदर गावात फक्त पेपरवरच बिल काढण्यात आल्याचा प्रकार घडल्याचे सर्वसाधारण सभेत जिल्हा परिषद सदस्याकडून सांगण्यात आले। नरेगा भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून तत्काळ चौकशी समिती नेमण्यात यावी अशी मागणी करण्यात आली असता जिल्हा परिषद अध्यक्ष यांनी त्वरित चौकशी समिती स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत। सदर चौकशी समितीमध्ये इतर तालुक्यातील गट विकास अधिकारी, विस्तार अधिकारी, कृषी अधिकारी हे स्वतः स्थळ पाहणी करून स्वतः निशा करून अहवाल सादर करतील। याची सभा होती, सर्वसाधारण सभा होती। त्या सभेमध्ये काही आपण मुद्दा उपस्थित केलेला नरेगाचा वृक्ष लागवडीचा काय प्रकार होता आणि काय निर्णय आला? जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेमध्ये आज नरेगाच्या वृक्ष लागवड प्रकरणी एक विषय घेण्यात आला, ज्या विषयावरती चांदणी, खेटरी, तांदडी, सस्ती, सुकडी, सांगोळा, आलेगाव या गावामध्ये जे नरेगाच्या संदर्भामध्ये वृक्ष लागवडीमध्ये फक्त पेपरवरच बिलं काढले गेले, कुठल्याही प्रकारचं वृक्षारोपण केलं गेलेलं नाही आणि त्या संदर्भामध्ये चौकशीची मागणी मी सभागृहामध्ये केली। माननीय अध्यक्ष महोदयांनी चौकशी समिती स्थापन करण्याचे आदेश केलेले आहेत। त्यामुळे कशी चौकशी करणार, कशाच्या माध्यमातून? चौकशी समितीच्या माध्यमातून चौकशी त्या जाग्यावर जाऊन त्या गावामध्ये पूर्ण वृक्ष लागवड झाली किंवा नाही याची शहानिशा करून तो चौकशी अहवाल इथं सादर होईल। कोणाच्या अध्यक्षतेखाली? नाही, चौकशी समिती स्थापन करण्याचे आदेश केलेले आहेत। सीओ त्याची चौकशी समिती स्थापन करतील, त्याच्यामध्ये एक बीडीओ राहील दुसऱ्या पंचायत समितीचा, त्याच्यामध्ये कृषी अधिकारी राहील आणि त्याच्यामध्ये एक विस्तार अधिकारी राहील। हे तिन्ही लोक बाहेरच्या पंचायत समितीचे राहतील। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका। फक्त देशोन्नती न्यूजवर।